नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला वाटतं की नशीब त्याच्यावर रुसलेलं आहे. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करता, कोणाचंही वाईट चिंतत नाही, तरीही यश तुमच्या हाताला लागत नाही? तुमचं काम 99% येऊन अडकतं, दुसऱ्यांना सहज यश मिळतं, पण तुम्हाला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. जर असं होत असेल तर आज स्वामी समर्थ तुम्हाला यामागचं गोपीत सांगणार आहेत. हे ऐकून तुमचा दृष्टिकोन बदलेल. स्वामी समर्थांच्या दरबारात एकदा भक्त रडत आला. तो म्हणाला, महाराज, मी तुमची इतकी सेवा करतो, रोज नामस्मरण करतो, तरीही माझ्यावर संकट का येतात? माझ्या शेजारचा माणूस जो कधी देवाचं नावही घेत नाही, तो मात्र सुखात आहे. हे ऐकून स्वामी हसले. स्वामींनी त्याला एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, अरे, धोबी कपडे धुताना काय करतो? तो कपड्याला दगडावर आपटवतो, पिळतो आणि जोर जोरात घासतो. कपड्याला वाटत असेल की धोबी मला त्रास देतोय, पण धोबीचा उद्देश कपड्याला फाडणं नसून त्याला स्वच्छ करणे असतं. स्वामी म्हणाले, बाळ्या, तुझं आयुष्य सुद्धा त्या मळलेल्या कपड्यासारखंच आहे. तुझ्या मागच्या जन्माचे जे कर्म आहे ते धुवून काढण्यासाठी मला तुला संकटांच्या दगडावर आपटावं लागतंय. हे दुःख नाही, ही स्वच्छता चालू आहे. ज्या दिवशी तू आतून पूर्ण स्वच्छ होशील त्या दिवशी मी तुला असं सुख देईन ज्याला कधीच डाग लागणार नाही. भक्त हो, आपण अनेकदा देवाला विचारतो की माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण लक्षात ठेवा, जेव्हा शिल्पकार दगडाला छिन्नी आणि हातोड्याने ठोकतो तेव्हा त्या दगडाला वेदना होतात, पण जो दगड त्या वेदना सहन करतो त्याचीच पुढे मूर्ती बनते आणि लोक त्याची पूजा करतात. तुमचं सध्याचं अपयश, तुमचे सध्याचे हाल ही स्वामींनी तुम्हाला घडवण्याची पद्धत आहे. ज्याला स्वामींनी मोठं करायचं असतं त्याची परीक्षा सुद्धा मोठी असते. त्यामुळे अपयशाला घाबरू नका. लोक तुम्हाला नावं ठेवतील, टोमणे मारतील, पण तुम्ही तुमची श्रद्धा ढळू देऊ नका, कारण ज्याचा पाठीराखा अक्कलकोटचा स्वामी आहे त्याचं वाईट करण्याची ताकद कोणाच्याच नशिबात नाही. जर तुम्हाला वाटत असेल की काही केलं यश मिळत नाहीये, तर एक छोटासा उपाय करा. आजपासून रोज संध्याकाळी दिवे लागण झाली की स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा. तारक मंत्रात इतकी शक्ती आहे की तो तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करतो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या ओळी फक्त शब्द नाही तर ती एक अनुभूती आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा मनातल्या मनात स्वामींना सांगा की स्वामी, माझा चांगलं किंवा वाईट मी सगळं तुमच्या पायाशी अर्पण केलं आहे. आता तुम्ही बघून घ्या. बघा, ज्या क्षणी तुम्ही हे ओझं स्वामींवर टाकाल त्या क्षणी तुमचं मन हलकं होईल, अडलेली कामं मार्गी लागतील आणि ज्या नशिबाला तुम्ही दोष देत होता तेच नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल. स्वामींवर विश्वास ठेवा. ते म्हणतात, तू फक्त कर्म कर, फळाची चिंता मला देऊ दे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि त्या पायरीवर तुमचा हात धरायला स्वामी स्वतः उभे आहेत. श्री स्वामी समर्थ.